आता आम्ही चाललोय प्राचीन कोकणला भेट द्यायला। पहिल्यांदाच प्राचीन कोकणात आम्ही चाललोय। तिकडचे जे गायडन्स आहेत त्यांनी खूप प्रकारे सुंदर प्रकारे आम्हाला प्राचीन कोकण याची माहिती दिली। दुसरी गोष्ट, तिकडे तुम्ही मोबाईल फोन अलाउड नाही आहे। जो तुमच्या ग्रुपमध्ये 4 किंवा 5 जण आहेत त्यामुळे एकाच जणाला मोबाईल अलाउड आहे आणि तुम्ही एकच माणूस तिकडे व्हिडिओ काढू शकता। तिकडे पास दिला जातो एकाला, जो तुमचा मॉनिटर असतो। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ही प्राचीन कोकणला मुलांसोबत नक्की भेट द्या। खूप वर्षापूर्वी आपल्या कोकणातली माणसांचा कल्चर कसा होता ते ह्या प्राचीन कोकणमध्ये पूर्णपणे सुंदर प्रकारे समजवला गेला आहे। आणि आपली नमस्कार, मी अमिषा प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते। कोकण टुरिझम डेव्हलपमेंट आणि रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे। या ठिकाणी पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही इथे काम करत आहोत। आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे। पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना दैवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे। विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही एक नक्षत्रबाग तयार केली आहे। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो। त्यांची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते। हा पिंपळपार आहे। आपण कोकणीमध्ये वड, पिंपळ यांना पवित्र मानतो, तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके मानलेले आहे। याला पिंपळपार म्हणतात कारण हा तो दगडी कट्टा बांधलेला आहे। त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात। हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला। जेव्हा हा बांधला गेला तेव्हा इथे पिंपळाचे रोप लावण्यात आले, म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे। फळे येतात त्यापासून कोकम सरबत तर कोकम आगळ तयार केले जाते। तसेच त्यांच्या बियांपासून तेल तयार केले जाते। याचा वापर कैलास जीवसारख्या क्रीम मध्ये सुद्धा केला जातो। इथे अजगराचा स्टॅच्यू दाखवला आहे। हा शिलालेख आहे। या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली। चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली। या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे। या कवितेमध्ये नंदनवन शब्द आला आहे। नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे की स्वर्गातील इंद्राची बाग ही जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे। तर गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ। इथून आपण पाहणार आहात 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत, त्याची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा ह्या कशा होत्या त्या। ज्यांच्याकडे कॅमेरा आयडी आहे त्यांनी आता येतानाच फोटो काढा। एक्झिटचा रस्ता नंतर वेगळा आहे। गुहेतून येताना थोडा वाकून इकडे सोनूला दाखवतो खाली बापू द्या। हा नाभिक आहे। कोकणामध्ये 12 पदवीधर पद्धत अस्तित्वात होती, म्हणजे नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत। त्या बदल्यात त्यांना पैसे नाही मिळत तर केवळ धान्य मिळत असे। म्हणजे एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पैली म्हणजे आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असे। एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करीत असत। आमच्या नाभिकाविषयी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं की असं म्हणतात, गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते व नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते। आता तुम्ही इथे आलात, ही गोष्ट नाभिकाला समजली त्याप्रमाणे आमच्या संपूर्ण गावाला समजली। आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे। प्रथेप्रमाणे आपण आधी खोताच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू।
हक्क पळवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक हे वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य हे कमी होऊ लागले. ते शंकराला मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी गाव सोडून जायचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर हे चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता, पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्यास विनंती केली. चर्मकाराने पण अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले व त्यास सांगितले की मी आजपासून याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्षे होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकराच्या मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजे मार्लेश्वर हे असे ठिकाण आहे की जिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. तुम्ही जर श्रद्धाळू असाल तर तो तुम्हाला नक्कीच पावेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्याप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. हे या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणातील मुलींची लग्ने वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असे. तोपर्यंत हा कासार या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. ज्यावेळी या मुलीचे लग्न होईल त्यावेळी त्या मुलीचे वडील त्या कासाराला एक सोन्याचा छोटासा दागिना देत असे. या व्यतिरिक्त अन्य कोणताही मोबदला यांना मिळत नसे. म्हणजेच कासार 8 ते 10 वर्ष मुलींना क्रेडिट देत असे. थोडक्यात 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करीत असे. द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते व या सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. खेळणारे जर कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असे. इतका हा मजेशीर खेळ आहे. घराची रचना आहे काय काय लोकांकडे मार्बल राज्याच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला माना खोतांचा असते. खोत गावचा प्रमुख असे. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे ही खोताची असत. खोत लोक जमीनदार असत. सर्वसामान्यपणे सुखवस्तू असत. त्यांच्या बसण्याच्या लग्बीवरूनच ते किती ऐषारामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईल. ही खोताची बायको आहे. पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझ घराचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती खोताची 2 मुले दाखवली आहेत. ते आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. महाभारतामध्ये भरपूर भूतं असतात. कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. इथे वीरगळ दाखवली आहे. वीर लोकांचे प्रतीक चिन्ह. हा पिंपळपार आहे. आपण कोकणी माणसे वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके मानलेले आहे. याला पिंपळपार म्हणतात कारण हा तो दगडी कट्टा बांधलेला आहे. त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला. जेव्हा हा बांधला गेला तेव्हा इथे पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. 12 बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहेत ते आम्ही इथे दाखवले आहेत. हा सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सुतार सावंतवाडीतला सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू
तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रात पाहायला मिळतील. तिथे दरवर्षी दाखवला हा सोनार आहे. सोनार हा गावाचा महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. त्याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा व नवरात्र अशा अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे. शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरापर्यंत असतो. हे लोक ज्यावेळी गावामध्ये येत असत त्यावेळी त्यांच्या पायात चामड्याच्या वादा, हातात घुंगराची काठी आणि खांद्यावर फाटकी घोंगडी या वेशभूषेमध्ये येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर 100 ते 125 गाई, 5 ते 25 म्हशींचा मालक असे. प्रत्येक गाई म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असते. जर या सर्वांची विक्री करायची म्हटले तर त्यांची किंमत काही लाखात जात असे. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांची राहणीमान साधी असल्यामुळे त्यांची राहणी सुद्धा अशी साधीच दाखवली आहे. इथे बकरीची गोटी दाखवली आहे. जंगली श्वापादापासून संरक्षण होण्यासाठी ती इतक्या उंचावर बांधली आहे. त्याच्या आतमध्ये 2 बांबूच्या मध्ये फट आहे. त्यांनी केलेला मैला त्यातून बाहेर पडत असे. छपराची रचना जरी ओबडधोबड असली तरी पावसाचे कितीही पाऊस पडला तरी पावसाचं पाणी आतमध्ये जात नाही. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे दोन्ही राट उलट सुलट फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते व त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. हे शेवयाचं लाकडी यंत्र आहे. हे शेवयाचं लोखंडी यंत्र आहे. तो शेवयाचा लाकडी पाट आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्या ठिकाणी उंचावर बारमाही पाणी वाहत असे तिथे छोटी धरणे बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असे. या पाण्यावर आमच्या नारी पोपळीच्या बागा उन्हाळी भात शेती होत असे. उन्हाळी भात शेतीला पाणी मोठ्या प्रमाणात लागते. तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध असे. या पाण्यावर ग्रामदेवतेनंतर पानवटा हे असे ठिकाण आहे की तिथे संपूर्ण गाव एकत्र येतो. लहान मुले आंघोळीसाठी, मासेमारी करण्यासाठी येतात. स्त्रिया कपडे धुण्यासाठी, पाणी भरण्यासाठी येतात. गुराख्यासारखे व्यावसायिक गुरांना पाणी पाजण्यासाठी येतात. म्हणजेच ग्रामीण जीवनातील मध्यवर्ती केंद्र हा आमचा पानवटा होता. वरती खवला मांजर दाखवला आहे. हा भांबेला तिथे छोटी भाऊजी आहे ना त्यांच्याकडे हनुमान जयंतीचं हे असतं ते घेऊन आणि चालवलं सकाळी जाते. त्याच्या आतील भागाचे छोटे छोटे तुकडे करून त्या पुढच्या 4 मणक्यामध्ये पाण्यासुद्धा वितळले जातात. जो लाल रंगाचा पाक लागतो तो पाचव्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानावर उकळला जातो. दाखवलेत ते बघा. कोकणातील दुर्गम पर्वतामध्ये वनवासी लोक राहत असत. भिल्ल व कातकरी या जातीचा समावेश होता. त्यामधील कातकरी समाज इथे दाखवला आहे. हे करताना हे हमारा बा 4 वाजेपर्यंत 4 दिवस गेला पण भेटला कडक लक्ष्मी दाखवली आहे. कोतराज लोक असतात ना, चापकाने मारून घेतात ते.
भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये असा उल्लेख झाला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण आज ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या प्रदेशाला परशुराम भूमी असंही म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले आहे. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही इतकी दाट अरण्ये, वाघ, अस्वल, गवेरडे इत्यादी जंगली श्वापदे, 200 ते 250 औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मी कासव, सुसर, मगर यासारखे प्राणी येथे पाहायला मिळतील. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. त्या जांभ्या दगडापासून हा जो पक्का रोड बांधला आहे तिला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी पूर्वी ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधली जात अशी. काळाच्या ओघात ती नष्ट झाली, परंतु ती आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. आपण सुद्धा याच पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. हे होता व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुड करीत असे. अशी ही श्रम विभागणी केलेली होती. ही कणगी आहे, ती तयार करून ती घरामध्ये नेऊन त्यामध्ये धान्य भरून वरती चिरफळाची फळे पसरून बाहेरून ती शेणा मातीने लिंपून घेण्याचे काम हे शेतकऱ्याचे होते. हे सूप आहे, ही फुलांची परडी आहे आणि ही रोवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे एखादे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारी सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा ठेवून हातामध्ये घेऊन उभ्या असतात. शुभ कार्य पार पडण्यापूर्वी हा दिवा विझला तर ते कार्य अशुभ मानले जाते. अजूनही लग्न असेल तर गावात मुंबई जाते, कारण मुंबईला सर्व वस्तू मिळतात परंतु ही रोवळी मिळत नाही. पुऱ्या कपड्यावर जाऊ नका हा आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक होता. 12 बलुतेदार राजा आणि खोत यांना धान्य पुरवण्याचं महत्वाचं काम तो करीत असे. म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता. ही जी पेटलेली चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये फिरसा असे म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जायची, कारण पूर्वी घरामध्ये लायटर किंवा माचीस नव्हते. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तर इथले 2-3 निखारे घेऊन चूल पेटवीत असेल. जर हा विस्तव विजला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या असतात, त्या एकमेकांवर घासून हा विस्तव करावा लागत असे. ती शेणाने सारवलेली टोपली आहे, तिला कणगी असे म्हणतात. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जातो. ही खोयली आहे, तिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो. इथे वेलीने बांधून ती पाण्यात ठेवली जाते. तिची अंतर्गत रचना अशी आहे की आत गेलेला मासा परत बाहेर पडू शकत नाही. ती शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरी कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे. शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा घालत असे. प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 ठिकाणी फार मोठ्या भूप्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी उभारलं जायचं. या मचाणावर तुम्हाला 10 ते 12 किलोमीटरचा भूप्रदेश पाहायला मिळेल. इथून समोरील कवी केशवसुतांचे मालगुण गाव, गणपतीपुळ्यातील निळाशार समुद्र व पूर्वेकडील निवेंदी भरपूर भूता असतात. कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाराने घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. इथे वीरगळ दाखवली आहे, वीर लोकांचे प्रतीक चिन्ह. फळे येतात त्यापासून कोकम सरबत तर कोकम आगळ तयार केले जाते. तसेच त्यांच्या बियांपासून तेल तयार केले जाते. याचा वापर कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये सुद्धा केला जातो. इथे अजगराचा स्टॅच्यू दाखवला आहे. समाज आहे, कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी हे त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोल समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात, परंतु ते कुशलतेने होडी वल्लवतात व पहाटेच्या वेळी घरी परत येतात. हा लोहार आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे, त्याचप्रमाणे त्यांना लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता,
लोक हे सैन्यांमध्ये होते. त्यांना लागणारी लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशे वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज आलेला नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. हा वाणी आहे चौल राजापूर दाभोळ. या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, हस्तिदंती वस्तू, शंख, शिंपले, हिरे, माणिक, मोती या वस्तूंची निर्यात हा वाणी करीत असे. त्याबदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत असे. भारताने जे सुवर्णयुग अनुभवले त्याची प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती. त्याच्या आतील भागाचे छोटे छोटे तुकडे करून त्या पुढच्या 4 मडक्यामध्ये पाण्यासोबत उकळले जाते. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानावर उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोटे वड्या पाडल्या जातात. म्हणजे कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरापर्यंत असतो. हे लोक ज्यावेळी गावामध्ये येत असत त्यावेळी त्यांच्या पायात चामड्याच्या वारा, हातात घुंगराची काठी आणि खांद्यावर फाटकी घोंगडी या वेशभूषेमध्ये येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर 100 ते 125 गाई, 5 ते 25 म्हशींचा मालक असे. प्रत्येक गाई म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असते. जर या सर्वांची विक्री करायची म्हटले तर त्यांची किंमत काही लाखात जात असे. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांची राहणीमान साधी असल्यामुळे त्यांची राहणी सुद्धा अशी साधीच दाखवली आहे. इथे बकरीची गोटी दाखवली आहे. जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी ती इतक्या उंचावर बांधली आहे. त्याच्या आतमध्ये 2 बांबूच्या मध्ये फट आहे. त्यांनी केलेला मैला त्यातून बाहेर पडत असे. छपराची रचना जरी ओबडधोबड असली तरी कितीही पाऊस पडला तरी पावसाचं पाणी आतमध्ये जात नाही. त्यांना नमस्कार करून त्यांनी गावाबरोबर कारण आमची श्रद्धा आहे की देव आमच्या पाठीशी ठामपणे उभे असतात. म्हणून आम्ही जगात वाटताना आत्मविश्वासाने वाटणे येतो. तुम्ही श्रद्धाळू असाल तर त्यांना जरूर नमस्कार करा. इथून तुमचा पुढचा वर्षापूर्वी कोकणाची राजकीय स्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक हे सैन्यांमध्ये होते. त्याच्या आतील भागाचे छोटे छोटे तुकडे करून त्या पुढच्या 4 मडक्यामध्ये पाण्यासोबत उकळले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानावर उकळला जातो. आज आम्ही आलो होतो गणपतीपुळेला आणि त्या गणपतीपुळेपासून अर्धा मिनिटच काहीतरी प्राचीन कोकण आणि या ताईंनी अर्धा तास झाला खूप सुंदर प्रमाणे आम्हाला जे प्राचीन कोकण जे प्राचीन कल्चर कसं आहे आणि कोकणात कसं वावरतात आणि कशा गोष्टी घडतात आणि कसं त्यांचं कल्चर आहे त्या गोष्टी खूप सुंदर प्रकारे समजवलं. त्यांची जी एनर्जी होती ती खूप सुंदर होती. अर्धा तास ते बोलत राहिले आणि कोकणी माणूस कुठेतरी मुंबईला जाऊन भरकटला आहे. त्यांनी खरंच कोकणात व्यवसायासाठी यावं आणि व्यवसाय करावा आणि ह्या सगळ्या गोष्टी प्राचीन कल्चरला भेट द्यावी आणि त्यांनी ज्या प्रकारे समजवलं आहे त्याप्रकारे खरंच कोकणी माणूस समजला तर तो मुंबईला जाणार नाही आणि हा कोकणात काहीतरी व्यवसाय करेल. तुर्तास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.